हे जे पाण्यावर तुम्हाला थेंबासारखे दिसते ना, पावसाचे पाणी नसून चक्क माशांचा पाऊस आहे. मासे बघा किती आहेत. बापरे बाप, कितना फिश आहे. आता ना गंमत झाली. हेनी ना इकडचं खचुतरी फेमस मासवा त्याच्या डोक्याची डिश मागवली. हे ना हसत होते. हेंका वाटला माका खाऊक जमाचा नाही. हेंका काय माहिती, मालवणी आहे मी, मासे खाऊ हेंका ऐकायचे नाही. काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज माझा लक्षद्वीपचा हा दुसरा दिवस आहे आणि मी आत्ता लक्षद्वीपची राजधानी कवारत्ती इथे आहे. हे करीम सर आहेत, हे इथील लोकलच आहेत आणि आज दिवसभर ते माझ्यासोबत राहणार आहेत. त्यांनी आज सकाळीच कॉल करून सांगितलं की नाश्ता करू नका, मी इकडचं लोकल नाश्ता तुम्हाला खाऊ घालतो. आत्ता मी त्यांच्यासोबत नाश्ताच करायला निघालोय. नाश्ता झाला की मग साईटवर जाणार. मच्छी आहे, टोना फिश आहे आणि हा आहे आपला उपमा. नाश्ता करून झालो, नाश्ता हेवी झालाय भरपूरच, तर काही टेन्शन नाही, जेवण कधी पण मिळून देत. साईट वर पोहोचलो आहे. काम किती वाजता संपेल माहिती नाही, बघू संपल्यानंतर भेटूया. बघूया आजच्या दिवसात कुठे काम झाल्यानंतर जायला मिळतंय का, गेलो तर नक्की दाखवेन. बघूया. A few hours later. वाजले 1:45. भूक लागली आहे, जेवायला चाललो. जेवायला निघालो खरे, पण वाटेतच हा समुद्र किनारा लागला. स्वच्छ बीच, निळा पाणी आणि समुद्राचा येणारा सुगंध, या सर्वांनी भूक कुठल्या कुठे उडून गेली आहे. असं वाटतं इकडेच बसून राहावं. ये एक्चुअली ना ये क्या है? ये लक्षद्वीप का अपना है. ओके, हाँ. अच्छा, स्पेशलिटी हाँ, मच्छी है ना, अच्छी. हाँ, टूना टूना मच्छी. हाँ, टूना मच्छी. ओके, और ये कुछ अलग है? हाँ, वो लगून फिश है. अच्छा, ये एक्चुअली लगून फिश का हेड है. हाँ. ये लो. टकला माशाचा. थँक्यू. ओके, हैं? हेड आहे ना. हाँ, हेड. आता ना गंमत झाली. हेनी ना इकडचं खचुतरी फेमस मासवा त्याच्या डोक्याची डिश मागवली. हे ना हसत होते. हेंका वाटला माका खाऊक जमाचा नाही. हेंका काय माहिती, मालवणी आहे मी, मासे खाऊ हेंका ऐकायचे नाही. व्ह्यू बघा काय जबरदस्त. चटई टाकून ना आडव्या राहासारखे वाटत, पण तसा करूक जमणार नाही, कारण कामाक परत जाऊ भया. त्या छोट्या छोट्या बोटी बघा, दिवसभर काम करून दुपारच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर शांत आराम करत आहेत. इकडे एअरफोर्सचा बेस आहे आणि हेलिपॅड पण आहे. ही जी गंजलेली शिप तुम्हाला दिसत आहे ना, तिचं नाव नंद अपराजिता असं होतं. हे एक मालवाहू शिप होते आणि जवळजवळ 15 ऑगस्ट 2010 हवामान बिघडले, हे इथे अडकून पडलं. त्यानंतर त्याला काढण्याचे भरपूर प्रयत्न करण्यात आले, परंतु ते काढता आलं नाही. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट होतं आणि इतर सामानही होतं. ते काढण्यात आलं. आत्ता हे
समुद्राचा एक भाग आहे. आपल्याकडे कसा आय लव्ह देवगड, कुणकेश्वर, त्याच्यानंतर मग आंबे दाखवतात. तसा यांनी समुद्रातील जीव दाखवल्याने आहेत आणि आय लव्ह कवारत्ती लिहिल्याने. लाईटीत जरा कसं अजून भारी वाटलं असतं. कवारत्ती. काय सुंदर सनसेट आहे. अगदी चित्रात काढावा तसा. इकडे कोस्ट गार्डच्या बोट्स उभ्या आहेत. आणि ही कवारत्ती जेट्टी आहे. जेवायला बसलो होतो आणि करीम सरांचा फोन आला. मला बोलले तुम्हाला रात्रीची जेट्टी कशी दिसते ते दाखवतो. म्हणून मी आता जेट्टी पाहायला आलोय. पानी का कलर अलग ही है. ये दिख रहा है ना. नहीं एक्चुअली ना यहाँ पे डीप कम है. हाँ वही वही उस दिख तरफ रहा है. बहुत डीप है. हाँ वो इस आपको तरफ. दिखाई भी नहीं देगा. उधर का ना. हाँ इधर का कुछ नहीं दिख रहा है. हाँ. ये बहुत डीप है लगता है. तेरा भी- ये फिश है. ये सब फिश है. फिश है. हाँ. ओ बाप रे बाप. इतना वो देखो बहुत हाँ, बड़ा. बहुत बड़ा है. ये एक्चुअली ना वो हुक में नहीं आएगा अभी. हाँ ये हुक में आने वाले नहीं तो वो नहीं, लोग ये इधर ही हुक आते में हैं. नहीं आएगा. आई मासे बा मासे. खतरनाक. हाँ आ रहा हूँ. जबरदस्त. बाप रे बाप कितना फिश है. आत्ता कपाळावर शेपूट मारून काय उपयोग. सोप्या पद्धतीने अन्न मिळवण्यासाठी गेलास आणि आता स्वतःच दुसऱ्या कोणाचं तरी अन्न बनशील. लालच बरी नाही म्हणतात ती अशी. चला आता निघतो. बराच वेळ झालाय. बाय बाय.